पट्टी आले त्यांना माहितीच्या अधिकार मागून तर घ्या तुम्ही लोक पण। यांनी आपल्या हिंदूंच्या श्रद्धेतले पैसे देवाच्या नदीला ती पैशांची विल्हेवाट लावलेली आहे, कुठं कुठं लावलेली। आता आमचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आता म्हणून सांगतो, येऊ द्या याला आम्ही फडणवीस सारखं चक्की दिसून नाही सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही। आमचं ठरलेलं आहे त्याचं सगळं आम्ही श्वेतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळ्याच्या सगळे यांना नाही टाकलं जेलमध्ये आम्ही लोकांनी महाविकास आघाडी म्हणून तो मग बघा तुम्ही। पटोले साहेब, लोकसभेमध्ये मराठा समाज, मुस्लिम समाज तुमच्या पाठीमागे बहुसंख्येने तुमच्या पाठीमागे राहिला महाविकास आघाडीच्या। आता जरांगे पाटील राजकारणात उतरण्याचे संकेत देत आहे, कसं आता येत्या लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणुका लढायचा अधिकार, कोणाला फायदा होईल? आम्ही फायदा आणि तोटा बघत नाही। आम्ही काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्ष या देशावर आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये जनतेचा आशीर्वाद काँग्रेस पक्ष राहिला, त्यांनी या संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं रक्षण केलं, सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे। त्यामुळे तोटा फायदा हा काँग्रेस बघत नाही। लोकशाही सुरळीत चालावी, संविधान सुरक्षित त्याला एकदम सुरक्षेचं कवच राहावं आणि संविधान आमचा कायम राहावं हेच आमचं प्रयत्न आहे। त्यामुळे राजकारणात कोण उभा होतो कोण नाही याची चिंता करण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे। त्याच्यामुळे तोटा नफा हे बघण्याचं काम काँग्रेस बघत नाही। सर एक मिनिट, आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाची दावेदारी आपल्याकडे होते, तर नेमकं काही ठरले का मुख्यमंत्री पदाचं? तिन्ही पक्षामध्ये मी तुम्हाला आज क्लिअर सांगतो आणि पुढच्या काळात सुद्धा आम्ही कोणाला कुठल्याही जिल्ह्यात उत्तर देणार नाही। आता तुमच्या माध्यमातून पूर्ण राज्याला आम्ही सांगून देतो, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। हे ज्या काही बातम्या येतात म्हणजे राऊत माझं सकाळी बोलणं झालं त्यांचं मला विचारलं काही लोकांनी प्रश्न, म्हणजे राऊत मला मी असं काही बोललो नाही। आज मुख्यमंत्र्यापेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे। महाविकास आघाडी आल्यानंतर आमदारांच्या मधून जो कोणाला मुख्यमंत्री ते नंतर बघू, त्याची लढाई आमची नाही आहे। महाराष्ट्राला वाचवणं ही आमची लढाई आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमची ही क्लिअर भूमिका आहे, तिघांची आहे। त्यामुळे आता हे प्रश्न आणून या महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार 50% कमिशन असते त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराची, आता प्रसिद्धीला ते लोक एक कर्ज घेतात आहे। मी आता अनेक वर्ष मी बाळासाहेब आमचे सिनियर आहे, मी विजय वडेट्टीवार, अमित भैया, बंटी पाटील असे आम्ही तुम्हाला बजेट अधिवेशन जेव्हा होतं त्या बजेट अधिवेशनामध्ये जे काही सरकार बजेट आणतं त्याला चर्चा होते, त्याला मान्यता आम्ही देतो। बजेट झाल्यानंतर मान्यता झाल्यानंतर तातडीनं एका सेकंदाच्या नंतर 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या, त्याला इंग्रजी सप्लिमेंटरी बजेट म्हणतात, एका मिनिटाच्या नंतर म्हणतात। हे देशातलं पहिलं राज्य असेल, हे कंगाल राज्य सप्लिमेंटरी बजेट मांडला 94,000 कोटीचा, पैसे नाही तुमच्या तिजोरीत, 20,000चं म्हणजे तुटीचा बजेट राज्य सरकारने मांडला होता। हे बजेट 20,000 कोटीचं तुटीचा बजेट आणि पुन्हा 94,000 कोटी रुपये सप्लिमेंटरी बजेटला मागतात। और किती कर्ज घेणार तुम्ही? मगाशी सांगितलं त्यांनी साहेबांनी की लाईटचे बिल वाढले, हो आता या महिन्याचे त्याला 2 मंथ जातं त्याच्या घरी त्याला 4,000चे बिल आले। त्या भगिनी आता त्या लाडल्या बहिणीची काय राहते या लोकांनी की महागाई, हे सगळं कर्जामुळे महागाई वाढलेली आहे। आमची भूमिका राहील की राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर महागाई सुद्धा कमी करू, आम्ही काटकसर करू, अशी उधळपट्टी आम्ही नाही करणार यांच्यासारखी। त्यामुळे राज्य फार अडचणीत गेलेलं आहे आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे, मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ। आमची भूमिका महाराष्ट्राला वाचवणं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आमची आहे। मराठवाड्याने एक मिनिट ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे तुमचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। बाबांचं तसं म्हणणं नाही आहे बाबा, ते त्यांनी महाविकास आघाडीत म्हटलेलं आहे
त्यामुळे आता ते त्याला गोष्टी लावू नका तुमच्या. हा मराठवाड्याने काँग्रेस पक्षाला 3 खासदार दिलेत सर, परंतु जागा वाटप समितीच्या ह्याच्यामध्ये मराठवाड्याच्या एकाही सदस्याला त्याच्यामध्ये स्थान दिलं नाही. म्हणजे हे काय समजायचं आम्ही? मी मराठवाड्यातलाच आहे. नाही नाही, समिती जागा वाटपाच्या समितीमध्ये मला मी सांगितलं हे माझ्या राजकीय गुरुचं जन्मस्थान आणि कर्मस्थान असं मी जाहीरपणे कुठे पण बोलतो, इथंच नाही बोलत. हे का मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जी रणनीती केलेली आहे त्याच्यामध्ये आता 3 खासदार येऊन आले, तुम्हीच सांगितलं. आता आणले की नाही सिरियल तुम्हाला बघा, आता निकाल तुमच्याच बाजूला लागेल, मी तुमच्याच बाजूला आहोत. त्याच्यामुळे तुम्ही असं काही मार्क प्रश्न विचारून मराठवाडा आणि हे वेगळं करू नका. पटोलेजी मग यानंतर मराठवाड्याची धुरा आता कुणाला देणार आहोत? हा? मराठवाड्यामध्ये आता यानंतर हे तेच यानंतर कुणाला धुरा देणार? चला थँक्यू. त्यांना विचारा लोकसभेच्या पहिले बोलला काय बोलतात ते वैयक्तिक ज्यांनी महाराष्ट्रातील आणि देशाची बनवाबनवी केली त्यांच्या मोठा बनवाबनवी केला. मूळ प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्राला फसवणुकीमुळे महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला का ठेवली कोणी? या प्रश्नाचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं होतं. 10 लाख कोटीच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचं पाप केलं कोणी? मोक्याच्या जागा. आणि हे सगळी मुंबई विकण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यावेळेस आशिष शेलार का बोलत नाही? म्हणून आपण या बनवाबनवी करणाऱ्यांच्या तोंडात बनवाबनवी येते हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. नाना पटोलेजी एक प्रश्न. नाना पटोलेजी एक प्रश्न. काय